आकड्याच्या तपशिलात जात नाही. मी इथे आलेलो त्यामुळं ज्या ठिकाणी मी लढणार नाही अशा ठिकाणची कार्यकर्ते येऊन मला भेटले. पण मित्र पक्षांशी चर्चा करून आम्ही अंतिम स्वरूप त्याचं निर्माण करू. म्हणजे माढ्यासाठी किंवा माळशिरससाठी किंवा शहरमध्येसाठी तुमची काय चर्चा झाली? आमची चर्चा फार झाली, पण ती अशी अधिकृतपणाने सांगणं थोडंसं अडचणीचं आहे. त्यामुळं बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत. माढ्यासाठी आहेत, माळशिरससाठी फार नाही आहेत. माळशिरसमध्ये 2च जणांची इच्छा होती. मध्यमध्ये आमचे तौफिकभाई इच्छुक आहेत. इच्छा व्यक्त केली. महेश कोटे साहेब उत्तरमध्ये इच्छुक आहेत. आता हे सगळे जर गेले तर तुम्हालाच कुणाला उमेदवारी द्यायची विचारू. तुम्ही आम्हाला योग्य सल्ला द्याल. हो, ताईंनी मागितली आहे दक्षिणची. नाही, आता असं आहे की आम्ही चर्चा केलेली आहे. कुणाला काय अर्ज भरायला सांगितलेलं नाही. वेगळ्या लोकांनी इथं येऊन आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. तर असे मी प्रत्येक जिल्ह्यात जातोय. प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जमलं तर ऑन द वे भेटतोय. तर ते वेगळ्या ठिकाणी वेगळे अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत. काँग्रेसने काय केलंय, 11 विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज इच्छुकांचे मागवले आणि 20,000 रुपये फी ठेवली. तर तुम्ही 11 विधानसभेसाठी मागवणार किती फी ठेवणार असं काय? आम्ही जिथं लढणार आहे ते महाविकास आघाडीच्या बरोबर आमची इतर पक्षांची चर्चा झाली की आम्ही मग त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना अधिकृतपणाने अर्ज करायला सांगू. पक्षाने फी ठेवायची का नाही ठेवायची याच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जागा 170च्या वर जागा येतील. महाविकास आघाडीची लाटच आहे आणि केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामगिरीवर जनता जास्त नाराज आहे महाराष्ट्रात. त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळतील असं वाटतं. नाही, असं आहे की आपण बरेच कष्ट घेत आहे. आमच्या महाविकास आघाडीत काळजी घेत आहे की आम्ही सगळे एकसंघ राहावे म्हणून. याबद्दल तुमचे आभार मानतो. पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करणार आहे. त्यावर योग्य ते आवश्यक त्या गोष्टीचे निर्णय आम्ही करू. मुख्यमंत्री लाडकी ती योजना किती दिवस चालेल तुम्हाला काय वाटतंय? आणि आज मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे. ती योजना या सरकारने 5 वर्षात स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवत कर्ज काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. आता यावर्षीचंच उदाहरण सांगतो. लोकसभेच्या आधी एक अर्थसंकल्प, लोकसभा झाल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प आणि लोकसभेचा हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर केल्यावर दुसऱ्या क्षणी अजून 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या. म्हणजे पूर्णपणाने आर्थिक सरकारची परिस्थिती धोक्यात आणण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालेलं आहे. काही अशी कामं आहेत की ज्याची जमीन ॲक्वायर केलेली नाही पण टेंडर काढलेलं आहे. अलिबागपासून वर्सोव्याकडे जाणारा विरारकडे जाणारा कॉरिडॉर, त्याचे टेंडर काढून मोकळे झालेले आहेत. खाली जमिनीवर काही नाही आहे, जमीन ॲक्वायर केलेली नाही आहे. एलिव्हेटेड ट्रॅक काही प्रमाणात ते करणार आहेत, तरी जमीन ॲक्वायर करायची आहे. असे सगळे मोठमोठे कामं हातात घेतलेली आहेत. त्या सर्व कामांना पूर्ण करण्याची क्षमता सरकारची नाही आहे. आणि त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळे पूर्ण घाबरलेलं आहे सरकार. घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे. तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देतील. रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहेत. त्याचा बोजा किती, त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही. त्यामुळे लोकांना ही तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचं काही प्रमाणात हे प्रयत्न करत आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजून जाहीरनामा काढलेला नाही. आम्ही जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा कशी पुढच्या 5 वर्षात उत्तमपणाने करू आणि हा सावळा गोंधळ बंद करण्याचं, राज्यात चालू असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम हे कसं करणार आहे ते आम्ही आमच्या आघाडीच्या
जाहीरनाम्याच्या वेळी आपल्या सगळ्यांना सांगू. ही योजना